सगळ्यांना जय भीम, जय शिवराय. माझ्या दिनेश मगरे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तळ्यावरती चाललो आहे कारण काल मर्सिबल जोडला होता, एक म्हणजे जॉईंट दिला होता, कमी पडला होता, मोटर उघडी पडली होती तळ्यामध्ये. तर काल एका पाईपाचा जॉईंट दिला होता, तर तो पाईप फुटला आहे तो. तर आता परत तळ्यावरती चाललो आहे त्याला जॉईंट देण्यासाठी, कारण एक ना एक काम चालूच आहे. पाठीमागं दवा मारायची होती, टाक्या आणून ठेवलेल्या आहे वावरामध्ये, बुडकीची दवा मारायची होती. तर आता ते काम राहिलं जागेवर. आता हे जोडाजाडी करायची आहे, तर आता कितीक वेळ लागतो काय माहिती नाही, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर चला आता मी चाललो आहे, तुम्हाला दाखवतो, आमच्या गावचं तळं पण दाखवतो. 8 दिवस अगोदर JCB वाल्यानं इथं काय काम करत होता काय माहिती नाही, तर इथं 8 दिवस अगोदर पाईपलाईन फोडून टाकली होती. तर याला जोडा जाडीला कमस कम कमराच्या बरोबर पाईपलाईन केलेली आपल्यावाले तळ्यातून. तर कमराच्या बरोबर इथं गड्डा खोदू नाकी न आला होता. मग ही पाईपलाईन जोडी इथं वाल आहे, आपल्यावाला रिटर्न वाल आहे या चाऱ्यामध्ये. तर चला आता आपण जाऊया तळ्यावरती. तर मी आलो आहे आता तळ्यावरती. या इथं पहिला आपला मर्सिबल होता, या पिवळ्या या फट्टीपाशी मर्सिबल होता आपल्यावाला हा. तर कमी पडला होता, तर काल दुसरा मर्सिबल आणला होता, जॉईंट दिला होता, तर तो ही फुटेल निघाला. कारण मोटर इथं पडली होती आपल्यावाली, म्हणजे वरतीच पडली होती. आज जर चालवली असती ना तर 100% मोटर जळाली असती. आणि हा मर्सिबल आहे, मी तुम्हाला दाखवतो जॉईंट करेल. तर हे पाहू शकता तुम्ही, काल इथं जॉईंट दिला होता, म्हणजे पाणी कमी झालं होतं, तर मर्सिबल जॉईंट दिला होता. तर तो कसं काय फुटला काय माहिती नाही. तर हे पाहू शकता तुम्ही इकडं माझे वडील आणि माझा मोठा भाऊ जॉईंट देतोय आता पाईपाला. कारण लय परेशानी चालली आहे, एवढी परेशानी चालली आहे ना. तळ्यावर ये शेतात जाय, तळ्यावर ये शेतात जाय, वायर जळालाय, स्टार्टर जळाले, फ्यूज उडालाय, पाईप फुटलाय, मोटर उलटी सीधी चालू राहिली नाही, नुसता वैताग आलाय वावराचा. आणि हे आमच्या गावचं तळं आहे, पाहू शकता तुम्ही, भरपूर मोठं आहे. आणि पाणी पण लय आहे एकदम, म्हणजे पाणी अजून पण वाहतच आहे, भरपूर पाणी आहे. तर हे पाईप जॉईंट देणं लावलं आहे. आणि शेती करणं म्हणलं ना तर शेती करणं काही सोपी नाही आहे, त्याला ना लय कष्ट करावं लागतात, रात दिवस पाव लागत नाही, वावरामध्ये राबावं लागतं, तेव्हा एकदम वावर पण हिरवंगार होतं आहे. आता हे पाहू शकता तुम्ही, काल कमीत कमी 2 घंटे आमचे पाईप जोडा जाडामध्ये गेला होता गरम करून फिट करण्यासाठी. आता परत फुटला आहे मर्सिबल, तर परत आता कापून त्याला जॉईंट करणं, आता पाहू शकता तुम्ही, गरम करणं लावलं आहे. म्हणजे गंज कष्ट करावं लागतात. आता परत तिकडं पण जायचं आहे, वावरामध्ये बैलाला चारा पाणी करायचं आहे, भाड्यानं दवाच्या टाक्या आणलेल्या आहे, दवा मारायची आहे. आता इथं किती टाईम जातो काय माहिती नाही. परत तिकडं दवा मारायची आहे मक्काला, 3-4 थैलीला मक्का दवा मारायची. मी तो तिकडे गेलो की तुम्हाला तिकडं पण दाखवतो. आणि ते दवा मारू पण कंटाळा आलाय. दवा खत कोळपेन पाणी चालूच आहे नुसतं, एक दिवस पण आराम नाही. काल फक्त रविवार होता, तर मी बोललो मस्त रविवार आहे आज आराम करूया. तर मर्सिबल कमी पडला होता, मोटर उघडी पडली होती. तर काल 2-2:30 वाजायला आलो होतो, पूर्ण दिवस इथंच गेला होता जोडाजाडीमध्ये. आणि आता सकाळी पाहिलं सगळ्यांच्या मोटरा चालू आहे, आपली मोटर चालू का होऊन नाही आहे. इथं येऊन पाहतो तर पुरा प्रेशर पाईप फुटलेला आहे, पूर्ण पाणी वापस तळ्यामध्ये रिटर्न चाललं होतं. आणि ती पाहू शकता तुम्ही, आपल्यावाली मोटर आहे ती मर्सिबल खोलून जॉईंट करणं लावलं आहे. आणि आपल्या मोटरच्या बाजूलाच पाहू शकता तुम्ही, कोणाच्या तरी मोटरचा बोंबोळा चालला आहे पाण्याचा, म्हणजे मोटर चालू आहे आणि ते पाणी तिथंच चालू आहे. आणि त्या मोटरवाल्याला माहिती पण आहे का नाही काय माहिती नाही, की आपल्या शेतात पाणी येतं आहे का नाही येतं आहे, का मला तळ्यावरती जाऊन पाहू दे काय. ते पूर्ण पाण्याचा बोंबोळा चालला आहे तिथं आपल्या मोटराच्या बाजूलाच. काय करणार माणूस, किती चक्रा मारण तळ्यावरती, 5-5 मिनिटाला यावं लागतं इथं. आणि आम्ही तुमच्यासाठी एवढं मेहनतीनं व्हिडिओ बनवतो, आणि तुम्ही लाईकसुद्धा करत नाही, सपोर्ट करत नाही. तर लाईक करत जा आणि सपोर्ट करा आम्हाला पण.
कारण तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि आमच्या गावचं तळं कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भरपूर मोठं आहे तळं. आणि तुम्ही पाहू शकता यवसाक पाईप, फक्त पाईपामध्ये फ्लॅंज टाकण्यासाठी इतका वेळ जातोय. आणि लाईट पण गेली आहे त्याच्यामध्ये. आता लाईट कधी येते काय येते काय माहिती नाही, कारण लाईट आल्याशिवाय मोटर वगैरे चेक केल्या जाणार नाही. लाईट आली तर मग एकदा पाणी वावरामध्ये पास झालं की मग टेन्शन नाही. चला बरं झालं लवकर लाईट आली, जास्त वेळ नाही घेतला, लगेच आली. कारण झाल्यात सगळ्यांच्या मोटरा चालू. आवाज येत असेल तुम्हाला स्टार्टरचे. तिथं जादा आपली मोटर 10-12 दिवस चालेल. मग त्याच्यानंतर आपल्यावाला इथं हे जे झाड पडलेलं आहे ना, इथं आपल्यावाला वाल आहे, इथं जॉईंट दिलेलं आहे आपण. मग तिकडून पॅक करू, तिथं जॉईंटर लावून आणि मग इथं उकरून मग इथं मर्सिबल जॉईंट करू. आणि मग परत मोटर म्हणजे जास्त पुढं लांबवता येईल. अजून सध्या 8-10 दिवस चालेल. 8-10 दिवस चालून घेऊ. आमचा पाईप काही जॉईंट झाला नाही अजून. तर आपला मर्सिबल झाला आहे. आता मोटरला जोडणं ते पाहू शकता तुम्ही, तिथं मोटर आहे. आणि आपली मोटर पण चालू करणं लावली आता. आणि माझ्या पायामध्ये लय काटे घुसलेत 2-3, कारण काटेलं आहे पाण्यामध्ये. तर बाबळीचे 2-3 काटे घुसलेत लगे माझ्या पायातलं जोऱ्यात. आता तिथं वाड्यावरती गेल्यावर पाहतो. आणि मोटर पण चेक करायची होती कुठं लिकेज वगैरे आहे का, पण लाईट नाही आहे. कारण उलटी शेतीचं मालूम पडून जाईल. कारण उलटी असली तर पाणी कमी मारण, तर जागेवरच लगेच वायर बदली केल्या जाईल. तर चला आपण जाऊया वावरामध्ये. माझा भाऊ थांबला आहे इथं, लाईट येईपर्यंत मोटर चेक करून येईल. आपण हे पाईपाचं तुकडं कापलं आहे, याला आली बघा लाईट. बरं झालं लाईट पण आली. आणि हे बघू शकता तुम्ही, काल पण कमस कम 20-25 फुटाचं तुकडं वेस्ट गेलं होतं, कापून जॉईंट दिलं होतं. तर आज पण 20-25 फुटाचं तुकडं वेस्ट गेलं आहे. काय कामात नाही पडत आहे असे 10-10, 20-20 फुटाचे तुकडे. तर याला आता वावरामध्ये घेऊन जाऊया आपण. आणि दवा पण मारायची आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो वावरामध्ये पाणी पास झालं आहे का नाही. मोटर तर चालू झाली आहे आपली. तर तळ्यावरती वापस जावं लागेल, कारण माझ्या भावाचा फोन आला होता. बोलतोय की परत पाईप फुटला आहे 10-15 फुटापासून. तर ते वापस माझे वडील तळ्यावरती चालले. आणि मी पण आता पाईपाचं तुकडे इथंच ठेवतो आणि मी पण तळ्यावरती जाऊन पाहतो वापस. या अशा परेशान्या चालू आहे कामाच्या, काय करणार आहे. परत तळ्यावर जावं लागेल आता. कुठं फुटला आहे काय माहिती नाही. परत आता कापा रे, जाळ करा रे, गरम करा रे, जॉईंट करा रे. आता 10 फुटाचं तुकडं जर कट करायचं म्हणलं तर मग मोटर डायरेक्ट वरतीच येते. कारण की अगोदरच कमी पाण्यामध्ये टाकलेली आहे ती. तर आता 10 फुटाचं तुकडं परत कापायचं म्हणजे 30 फुटाचं 30-40 फुटाचं पाईपाचं नुकसान झालं. काल 20-25 फूट कापला होता, आता 20-25 फूट कापला आहे. आणि आता परत 10 फूट कापायचं आहे वाटतं. आता बघू काय. तर चला आपण पाहूया किती पाणी जातं आहे. तर ते पाहू शकता तुम्ही, माझे वडील परत पाईप कापताय. कारण की मोटर आहे आपल्यावाले आत्ताच जॉईंट केला होता एवढं तकलीफ करून. आणि परत आता पाईप फुटला आहे. तर परत आता कापून परत त्याच्यामध्ये ते जॉईंटर खोसायचं आहे गरम करून. आणि परत जॉईंट करून मग मोटर परत अजून नजीक येईल. मी पहिलेच बोललो होतो, शेती करणं सोपी नाही. शेती करायसाठी लय कष्ट लागतं. वावरामध्ये अर्ध्या मादात गेलो आणि वापस तिथून परत तळ्यावर आलो. ते कापणं चालू आहे आमचा पाईप. परत आपल्याला काय आहे, एवढा मोठा मर्सिबल लागला नसता, पण इथं काय झालं आहे, पाणी आहे. आणि इथं पाण्यामध्ये आपल्यावाला जॉईंटर आहे. पाण्यामध्ये काय जोड जाड करता येणार नाही. त्याच्यामुळं मी बोलला 8-4 दिवस मोटर चालवू कशी तरी. बादमध्ये इथं पाणी कमी झालं की मग इथं खोदून जॉईंटर लावून इथं मर्सिबल जोडूया. पण पाणी आहे अजून. आता हे पाहू शकता तुम्ही. आता हे परत काढायचं आहे, याच्यातून काढून ह्या पाईपामध्ये गरम करून जोडायचं आहे.
आणि परत जोडल्यावर मोटरला लावल्यावर परत गॅरंटी नाही आहे त्याच्यावाली चालेल का नाही चालेल का फुटून जाईन परत. तर चला बघूया आता हे काढल्यावर ते जाळ करून गरम करून परत खोसायचं आहे त्याच्यामध्ये. तर हे पाहू शकता तुम्ही कापणं लावलं आहे त्याला काढण्यासाठी, कारण गरम करून फसवलं होतं, लिंगणार नाही, कापूनच काढावं लागेल. स्कूटरावरनं चिरून काढावं लागेल त्याला. तर हे पाहू शकता तुम्ही ते तुकडं पाईपाचं काढणं लावलं आहे स्कूटरावरनं ठोकून, कारण त्याला टाकायची बी परेशानी आहे आणि काढायची पण परेशानी आहे. तर आता ते पाईपाचं तुकडं काढलं आहे. हे पाहू शकता तुम्ही पाईप गरम करणं लावलं आहे. तर चला आता याला फसवतो मी पाईपामध्ये. पाईप गरम झाला असेल आता. तर हे पाहू शकता तुम्ही फसवलं आहे मी ना पाईपामध्ये. आता तार गरम करणं लावलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये हा नट बोल्ट टाकणं आहे, म्हणजे पाण्याच्या प्रेशरनं क्लॅम्प वगैरे सटकणार नाही मोटरच्या प्रेशरनं. तर एकदा नट बोल्ट मारून दिला ना मग टेन्शन नाही. अगोदर आपली मोटर आता इकडं टाकलेली होती, आता ह्या बाजूला घेतली मी, तुम्हाला दाखवतो. आणि हे पाईपाचं तुकडं पण चालवलं, पहिले एक तिकडं टाकलं आहे मी. आता ते पाहू शकता तुम्ही इकडं होती, आता इकडं उचलून आणली आहे. आता बघू इथं लास्ट टेस्ट आहे तिच्यावाला. जर पाईप वगैरे जर नाही फुटला चालली तर चालली, नंतर मग संपला तिचा विषय. अर्धा दिवस गेला आहे जोडा जाडीमध्ये. एक पाईपास तुकडं चाललं आहे, एक पाईपास तुकडं पुढं टाकलेलं आहे मी ना. कालचं एक तुकडं मी ना वावरामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे 200 फूट मर्सिबल होता आपल्यावाला. तर 200 फूट मर्सिबलमधून 50-60 फूट तर वेस्टच गेलं आहे, कारण की हे छोटे छोटे तुकडे काही कामात पडायचे नाही. आणि आता चालू झाली तर झाली, नाही तर मग बंद करून टाकू, कारण आता लय कोपऱ्यावरती आली आहे मोटर. आता जर तुकडा ताकडा फुटला कापली तर डायरेक्ट वरतीच येईन, तर त्याच्यापेक्षा बंद केलेलीच बरी. आता सरळ वावरात जाऊया, जेवण वगैरे करू आणि दवा मारू. तर हे पाहू शकता तुम्ही, हे खाली पडलेलं आहे तुकडं, एक माझ्या खांद्यावर आहे आणि एक माझे हे वडील घेऊन चालले. म्हणजे कालपासून कापाकुपीन जोडाजाडीच चालू आहे. अजून पाणी पास झालं नाही वावरामध्ये, पाणी आलं नाही अजून. तर हे पाहू शकता तुम्ही दवाच्या टाक्या आणून पडल्या आहेत, दवा मारायची. आता जेवण वगैरे करून तिथं बाजीवरती दवा ठेवलेली आहे. पाणी पण आलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. कारंज्या चालू झाल्यात आणि ते पाहू शकता तुम्ही कारंज्या चालू झाल्या आपल्या मक्कामध्ये. काय एवढ्या मेहनत केल्याच्या बाद आता सक्सेस झालं आहे आणि पाणी वावरापर्यंत आलं आहे. कारंज्या चालू आहे. तर चला बाय, जेवण करतो आणि दवा मारायला सुरुवात करतो. चला बाय सर्वांना, आणि लाईक करा, कमेंट करा. हे दवा मारण्यासाठी ड्रामामध्ये पाणी भरणं लावलं आहे. हॅलो.